इंजरा पिंजरा रे। माझ्याबद्दल तुझ्या मनात थोडी जरी काही भावना असेल ना तर हे परत घेशील. तू जर हे नाही घेतलंस तर मी काय समजायचे ते समजून जाईल आणि पुन्हा इथे परत कधी येणार नाही. काय करू? झालं समाधान? एवढ्यानी नाही होणार. माझ्याशी लग्न करशील? नारायणी, जे झालं ते नक्कीच वाईट झालं, पण त्या दुःखाला कवटावून बसण्यापेक्षा त्याला स्वतःची ताकद बनवता आलं पाहिजे. अशी माणसं आयुष्यात खूप मोठी झाल्याची उदाहरण आहेत. म्हणजे मी असा गावोगाव फिरत असतो त्यामुळे मी बेकार असा समजले असशील ना, पण पोटा पाण्यासाठी 4 पैसे का होईना कमवतो मी आणि खात्या पित्या घरचा आहे. म्हणूनच तुला विचारतोय की माझ्याशी लग्न करशील का? नाही, तुमच्यासारख्या देव माणसाशी लगीन करायची माझी लायकी नाही. मला थोडा वेळ एकटं बसायचंय. ग्रेट, गुड. एकटं बसून स्वतःला समजून घेणं हा तर सगळ्यात चांगला उपाय. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपण जगाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो ना. कधी कधी एकटेपणात आपण स्वतःलाही समजून घेतलं पाहिजे. अहो पण एक तासच दिला, कारण त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. गुलाब, लग्न हा आतापर्यंत मलाही अडथळा वाटायचा, पण जेव्हा तू माझी पहिल्यांदा मलमपट्टी केलीस ना तेव्हा आई व्यतिरिक्त कोणीतरी अजून आहे की जी व्यक्ती माझी काळजी घेते, करते, याची जाणीव झाली मला. आता ती जाणीव कमी व्हायच्या आत मला होकार देच. काय चाललंय जोशी बुवा? किती वेळा मी तुम्हाला सांगितलं तरीही तुम्ही त्या तात्याच्या मुलाचं स्थळ का सुचवताय माझ्या मुलीसाठी? अक्का, मी तुम्हाला तात्यांच्या मुलाचं नाही तर ललिता वहिनींच्या मुलाचं स्थळ सुचवतोय. तुम्ही वीरकडे सारखं तात्यांचा मुलगा म्हणून बघता ना, म्हणून तुम्हाला त्याच्यात खोट दिसते. आनंदी, पंढरीचा फोन. हा पंढऱ्या, काय झालं? हा आनंदी, सुंदरच्या फडावरून फोन आलेला. काहीतरी आनंदाची बातमी आहे. तुला फडावर येऊन जायला सांगितलंय. जाते मी. नारायणी ताई, काय झालं? काहीतरी लई झाक बातमी असणार. मला आत्ताच्या आत्ता फडावर बोलवलंय. होते का मी हे गाव सोडून जाणार. नारायणी ताई, येते आम्ही. ती पोरगी कुठे आहे? आनंदी गेले फडावर. बहुधा तिला तिकडेच जायचं होतं म्हणून आमच्यासोबत आली होती. 1 मिनिट सुद्धा थांबली नाही ती आमच्यासोबत. घरातून जसे बाहेर पडलो तशी थेट फडावर गेली ती. नाही काकू, आनंदी तर. 1 मिनिट, मला काहीही ऐकायचं नाहीये. शालिनी, शालिनी. हा का? शालिनी, हे दोघंच परत आले. ती मुलगी फडावर गेली, लक्षात ठेवायचं. ती मुलगी परत आली ना की तिला थेट माझ्याकडे पाठवायचं. तिने दुसरीकडे कुठेही जायचं नाही, कळलं? जोशी बुवा, तुम्ही निघा.